दौंड SRPF पोलीस भरती 2019 मध्ये विचारलेला प्रश्न बघा. अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलपेक्षा 8 रुपये जास्त किंमत असलेली 16 पेने, प्रत्येकी 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या, प्रत्येकी 10 किंमत असलेल्या 10 पेन्सिली आणि प्रत्येकी एक वही व एक पेन्सिल यांच्या एकत्रित किमतीपेक्षा रुपये 35 कमी किंमत असलेली 6 खोडरबर खरेदी केले. अनिलने खर्च केलेली एकूण रक्कम दाखवणारा पर्याय निवडा. बघा, अशा प्रकारचं ज्यावेळेस गणित येईल, गणित तसं सोपं आहे, पण काय करायचं आहे, अनिलने कोणत्या कोणत्या वस्तू घेतल्या पहिले तर आपण वस्तू लिहूया. म्हणजे सुटसुटीत प्रमाणे याची मांडणी केली तर गणित एकदम सहजतेने सुटतं. बघा, वस्तू लिहिल्या मी, त्याच्यानंतर एक वस्तू समजा किती रुपयाला घेतली, मग मी इथे लिहितो रेट किंवा तुम्ही दर म्हणा. ठीक आहे, किती रुपयाला एक वस्तू पडली. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या रेटने किती नग खरेदी केलं, त्याने किती क्वांटिटी खरेदी केली. मग आता जेवढे क्वांटिटी खरेदी केली असेल ह्या दोघांचा गुणाकार झाल्यावर त्याला एकूण किती रुपये खर्च आला, एकूण खर्च किती केला त्याने, किंवा एकूण किती रुपये लागले त्या गोष्टीसाठी. तर असा हा टेबल बनवला आपण. ठीक आहे, पहिले त्याने पेन्सिल, पेन अशा प्रकारे खरेदी केलेलं आहे. पेन्सिल, ठीक आहे, पेन, सगळ्या गोष्टी घेतल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्याने खरेदी केलं आहे 30 रुपये किंमत वह्या, वही. ठीक आहे, त्याच्यानंतर खोडरबर, 4 आयटम खरेदी केले त्याने खोडरबर. ठीक आहे, एका लाईनने लिहून घेतले. आता प्रत्येकाची किंमत ज्याच्या त्यासमोर लिहू. बघा, प्रत्येकी 10 रुपये किंमत असलेल्या 10 पेन्सिली खरेदी केल्या, म्हणजे प्रत्येक पेन्सिली मागे त्याने 10 रुपये दिले असणार आहे. मग अशा त्याने किती नग खरेदी केल्या, तर 10 पेन्सिली खरेदी केल्या. मग ह्या दोघांचा गुणाकार झाला तर त्याने 10 पेन्सिलीसाठी 10 रुपये प्रत्येकाला खरेदी केले, तर एकूण 100 रुपये त्याने पेन्सिलीवरती खर्च केलेला आहे. एकूण 100 रुपये त्याने पेन्सिलीवरती खर्च केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पेनासाठी काय केलं आहे त्याने, पेनासाठी बघा, पेन अनिलने प्रत्येकी एका पेन्सिलीपेक्षा 8 रुपये जास्त किंमत असलेली, बघा 8 रुपये जास्त किंमत असलेली, कशापेक्षा, तर पेन्सिलीपेक्षा. ह्याचा दर आहे 8 रुपये. ठीक आहे, ह्याचा दर आहे 10 रुपये पेन्सिलीचा, त्याच्यावरनं 8 रुपये जास्त दर असलेला म्हणजे 18 रुपयाचा एक पेन. असे किती पेन खरेदी केले त्याने, तर एकूण त्याने 16 पेन खरेदी केले. मग ह्या दोघांचा गुणाकार केला, 18 गुणिला 16, 16 आठी 16 64, 64 दुनी 128. ठीक आहे, तर इथे किती येणार आहे, 12 हातचा 16 आणि 12 किती होतात, 28. म्हणजे 288 रुपये त्याने पेनासाठी खर्चले असतील. त्याच्यानंतर बघा, वही किती रुपयाची आहे, तर 30 रुपये किंमत असलेल्या 12 वह्या. मग प्रत्येकी 30 रुपयाची एक वही, तसे त्याने 12 वह्या खरेदी केल्या, तर 12 36 म्हणजे 360 रुपये त्याने वह्यावरती खर्च केले. आणि खोडरबरसाठी काय दिले बघा, एक वही व एक पेन्सिल, एक वही आणि एक पेन्सिल. वहीची किंमत आहे 30 एका वहीची, आणि एक पेन्सिलची किंमत आहे 10 रुपये. यांच्या एकत्रित किमतीच्या म्हणते, यांची एकत्रित किंमत केली म्हणजे या दोघांची बेरीज केली तर ती येते 40. त्याच्यापेक्षा 35 रुपये कमी, 35 रुपये कमी केलं तर एक खोडरबर कितीला पडलेला आहे, तर 5 रुपयाला पडला. असे किती खोडरबर खरेदी केले त्याने, तर 6 खोडरबर खरेदी केलेले आहे. म्हणजे त्याने 6 खोडरबरसाठी 5 गुणिला 6 म्हणजे 30 रुपये खर्च केले असतील. तर अनिलने एकूण किती रुपये खर्च केलेत बघा. हा किती आला, 8 आणि 3 11, 11 आणि 6 17, आजचा आला 1, 3 आणि 1 4, दोन्ही 6 आणि 1 7, म्हणजे 778 रुपये इतकी रक्कम त्याने कशावरती खर्च केली असणार आहे, ह्या स्टेशनरीवरती खर्च केली असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे तुमचं उत्तर असणार आहे. जर तुमचे गणिताचे काही प्रश्न आहेत मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप आहे, ह्या टेलिग्राम ग्रुपवरती जॉईन व्हा. हा QR कोड स्कॅन करा. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे फुल चॅप्टर वाईज व्हिडिओची सुरुवात केलेली आहे. या चॅप्टर वाईज व्हिडिओमध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट करण्यासाठी राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.